देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यावर काय भेटतं किंवा काय वाटतं याचा साक्षात्कार किंवा याचं खरं स्वरूप हे तीच व्यक्ती सांगू शकते की जिला देव प्रसन्न झालेला आहे किंवा जिची भक्ती श्रेष्ठ आहे। मनामध्ये अनेक इच्छा आकांक्षा, अनेक गोष्टीची तृप्त गोष्टींची वासना किंवा मनामध्ये अनेक गोष्टीची प्रलोभनं घेऊन त्या देवाकडे जर मागत असाल तर पूर्णपणे त्या गोष्टी मिळाल्याचं समाधान आपल्याला नाही मिळणार। कारण बऱ्याच गोष्टीसाठी सर्व गोष्टी त्यागून किंवा अर्पून त्या ईश्वराकडे जावं लागतं। आणि मग जेव्हा आपली ती मनाची किंवा शरीराची अवस्था होते की आपण सर्व गोष्टी सोडून, माझं म्हणण्याचं प्रमाण सोडून जेव्हा आपण ईश्वराकडे जातो किंवा जेव्हा आपण देवाकडे पाहतो, त्यावेळेला जे काही देवाची अनुभूती आपल्याला मिळते ती अनुभूती खरी समजावी। इतर वेळेला केवळ देव आपल्याला डोळ्याने दिसत असतो, पण त्याचं जर खरं स्वरूप आपल्याला आठवायचं असेल, त्याचं जर खरं स्वरूप आपल्याला अनुभवायचं असेल तर मात्र आपल्याला खरं भक्तिमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही। आपलं पुण्यसंचय तेवढं वाढलं पाहिजे, भक्तिमार्ग तेवढा श्रेष्ठ असला पाहिजे, तरच आपल्याला त्या देवाचं खरं दर्शन आपल्याला होऊ शकतं। संत तुकाराम महाराज देखील त्यांना देवाचं दर्शन झाल्यापासून काय काय वाटतं किंवा काय अनुभव मिळालेत हे त्यांच्या अभंगामधून विशद करतात। त्यांचे अनुभव आपल्याला एवढे बोलकं करून जातात की आपल्याला एक गोष्ट कळते की आपण बोलू शकतो, पण अंतर्मनामधून आपण मूक होऊन जातो। कारण का? ह्या अनुभवाची प्रचिती घेण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील। कारण देव भेटणं एवढं सहज आणि सोपं नाही आहे, देव मिळवणं एवढं सहज आणि सोपं नाही आहे। त्यासाठीचे कष्ट म्हणजे अपरंपार आहेत आणि अपरिमित आहेत। हे कष्ट तोच साधक उचलू शकतो, तोच भक्त उचलू शकतो ज्याची खरी पूर्णपणे निष्ठावानपणे तो देवाची सेवा करतो आणि ज्याच्या मनामध्ये खरा भक्तिभाव असतो, जो नामस्मरण करतो। या नामस्मरणाच्या शक्तीमुळे आपल्याला अनेक गोष्टीपासून, अनेक त्रासापासून मुक्तता मिळू शकते। संत तुकाराम महाराज त्यांच्या अनुभवातून आपल्याला काय सांगून देतात ते सांगतात, अनुभवा आले माझे चित्तीचे क्षरले, असे जवळी अंतरे फिरे आवडीच्या फेरे, खादलेची वाटे खावे भेटेलेची भेटे, तुका म्हणे उभे आम्ही राखी येले लोभे। एवढ्या सुंदर शब्दांमधून त्यांनी त्यांचा अनुभव विशद केला आहे आणि तो अनुभव म्हणजे देवाविषयीचा आहे। या देवाविषयीच्या अनुभवामधून संत तुकाराम महाराज आपल्याला कशी देवाची प्रचिती येऊन देवसोबत असल्यामुळं किंवा आपण देवाच्या सोबत असल्यामुळं कसा अनुभव येतो हे त्यांनी सांगितलं आहे। कारण आपला मीपणाच गळून जातो, आपली कोणती गोष्ट आहे म्हणून तिथे राहतच नाही, केवळ परमेश्वर आणि तो ईश्वरच आपल्याला दिसत असतो। त्यामुळं या सर्व गोष्टीचा, सुखाचा, ह्या क्षणांचा आपल्याला चांगल्या प्रकारे अनुभव घेता येतो। अनुभवा आले माझे चित्तीचे क्षरले म्हणजे काय? तसं तर तुकाराम महाराज सांगतात की मला आता माझ्या एवढ्या अनुभवावरून कळालं आहे की माझे सर्व विषय सुख आता संपून गेलेले आहेत। माझ्या मनाला, माझ्या शरीराला ज्या काही या विषयांची सवय लागली होती ते सगळं संपलं आहे आता। मला आता हे नको वाटते विषय सुख वगैरे, म्हणून मला आता असा अनुभव आला आहे आणि ह्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो। असे जवळी अंतरे फिरे आवडीच्या फेरे, आता मला असं वाटते की मी परमेश्वराच्या, ईश्वराच्या फार जवळ आहे आणि म्हणून मी माझ्या आवडीच्या ठिकाणी आलेलो आहे। मला माझा देव, ईश्वर, माझा भगवंत पांडुरंग नारायण मला इथं भेटतो आणि त्याच्यामुळं माझी ही आवड फार मोठी आहे। आता ह्या अनुभवामधून मला एवढ्या जवळ मी आलो आहे देवाच्या की त्यामुळे मला इतर कोणत्याच गोष्टी काही वाटत नाही त्या गोष्टींबद्दल। आणि आता माझ्या इच्छा सरल्यामुळे मला असं वाटते की माझं आणि देवाचं अंतर फार जवळ झालेलं आहे आणि हीच माझ्या आवडीचं कारण ठरत आहे आणि याच्यामधली ही माझी आवड आता वरचेवर वाढत चाललेली आहे। खादलेची वाटे खावे भेटेलेची भेटे, जे काही आम्ही खाल्लं आहे ते आम्हाला पुरेसे झालेलं आहे आणि जे भेटल ते सुद्धा आम्हाला पुरेसे होईल आणि आम्ही तेच खाऊ। म्हणजे आता खाण्याविषयी देखील माझी काही आसक्ती राहिली नाही, असं संत तुकाराम महाराज अभंगामधून, ह्या वाक्यामधून ते दाखवून देतात। म्हणजे जसं आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारली आहे। अगोदरच्या परिस्थितीविषयी कधी मी त्याची तक्रार नाही केली आता, आणि आता ह्याच्या पुढचे देखील जे असेल त्या परिस्थितीला मी स्वीकार करतोय। कारण जेव्हा आपण आयुष्यामध्ये एखाद्या परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हा आपण त्या परिस्थितीवर प्रथम दर्शनी पहिल्या पायरीवर आपण परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार होतो। कारण जर आपण ती अडचण किंवा परिस्थिती, ते संकट स्वीकारलंच नाही तर त्यापासून आपण दूर पळायचा प्रयत्न जर केला तर त्या संकटापासून आपली मुक्ती तरी कशी होईल? कारण ते संकट दूर करण्यासाठी आपण त्याचा सुरुवातीला स्वीकार करायला पाहिजे। स्वीकार केल्यानंतर त्याचा आपण प्रतिकार करू शकतो।
पण स्वीकारच जर नसेल तर प्रतिकार कोणत्या दृष्टिकोनातून होऊ शकेल. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, खादलीची वाटे खावे भेटलीची भेटे. मला जे खायला वाटलं होतं ते खाल्लं, ते मला जेवढं भेटलं ते खाल्लेलं पुरेसं झालं. आणि आता जे भेटेल तेच मला खावं लागेल आणि ते देखील मला पुरेसं होईल. माझ्या गरजा आता कमी आहेत, मला दुसरं काहीही नको. तुका म्हणे उभे आम्ही राखी येले लोभे. याचा अर्थ काय की संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आता देवाच्या भक्तीमध्ये उभे आहोत, देवाच्या सान्निध्यामध्ये सहवासामध्ये उभे आहोत. आम्ही आता या चांगल्या गोष्टीमध्ये आता आम्ही उभे आहोत आणि त्याच्यामुळं आमची याविषयीची आवड आमची वाढत चाललेली आहे. आमची याविषयीची गोष्ट आता वाढत चालली आहे. हाच आम्हाला एक आता लोभ आहे की देवाच्या जवळ आम्ही जाऊ आणि देव आमचा स्वीकार देखील करत आहे. एवढं छान पद्धतीने विवेचन करून कसा अनुभव आपल्याला देवाविषयी येत असतो हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून दाखवून दिलं आहे. अशाच प्रकारचा अनुभव किंवा अनुभूती आपण सुद्धा घेऊ शकतो. फक्त आपल्याला खरी गरज कोणती तर एका चांगल्या भक्ती मार्गाची आहे. जय जय रामकृष्ण हरी. देवा